पप्पा सकाळी ड्युटीला निघायच्या टायमालाच या आत्या आल्या होत्या. त्यांना राशनच्या दुकानाचं प्रमाणपत्र पाहिजे होतं, त्यासाठीच आल्या होत्या. पप्पाकडे राशनचं दुकान पण आहे. बहिणाबाईंनी त्यांना चाय वगैरे दिला आणि मग त्यांनी चहा वगैरे घेतला आणि ते चालल्या गेल्या. बाबू आज अंगणवाडीमध्ये गेला होता, स्वतःच्या हाताने आंघोळ करून आणि नंतर हा खिचडी भात आणला. आणि आमचं खाणं कमी आणि सांडणं जास्त असतं. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि त्याच्यासोबत ही मंडळी पण असते आमची. बहिणाबाईच्या मुली आहेत या दोन्ही, हे तिघं भावांनी मिळून मस्त असा राडा करून ठेवला. भात सांडून सांडून, खाणं कमी आणि सांडणं जास्त असतं. त्याच्यानंतर तो खाऊन पिऊन झोपी गेला. मी कपडे वगैरे धुतले, फ्रेश वगैरे झाली, मी पण आंघोळ केली आणि तहान लागली होती. पाणी जास्त पिते मी, कारण की पाण्यामुळे स्किन हायड्रेट राहते आणि आपली बॉडी पण. आणि वेट लॉस जर्नीमध्ये नाही तर नॉर्मल याच्यात पण आपण पाणी पिलं पाहिजे. मी 2.5 ते 3 लिटर पाणी पिते, मोजून पिते. जास्तही पित असेल काही सांगता येत नाही, पण मी पिते. त्यानंतर इकडं आली मी, तर यांचं खेळणं चालू होतं. बाबू उठला होता, दुपारचा टाईम झाला, ऊन बघा, आणि यांच्यासोबतच खेळायला पाहिजे. तो छोटा आहे पण मुलं मोठे लागतात खेळायला. आईने रही लावायला घेतली होती, थोडंसं दूध जमा करून करून ते एवढं झालं होतं. आई म्हणे आज ताक बनवूनच घेतो. आईचं ते चालू होतं. सायंकाळी स्वयंपाक चालू होता बहिणाबाईचा, आणि आई काही करते किंवा मी काही करते आणि याला काही करायचं नाही असं नाही. तो पण आला मामासोबत फिरून, गावभर फिरून येतो आम्ही मामासोबत. आणि हा मामा आम्हाला जास्त आवडतो. मामा घेऊनच आला होता त्याला, कारण की तो बाहेर काही शांत राहत नाही आणि ढोरं यायचा टाईम पण झालेला होता. आणि मग आईला म्हणतो आई मी पण मदत करतो. चला, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला गावाकडचे ब्लॉग इथंच बघायला भेटतील. त्याच्यानंतर हे बघा, याचं पण रही लावणं काम चालू आहे ना. आईला सांगत होता आई तू नको करू, मीच करतो. आई म्हणे सांडून देशील बाबा, पण कुठं ऐकतं. रात्रीच्या जेवणात मी काही भाजी पोळी तर बनवली होती, पण याला पोंगे पाहिजे होते ते तळे. आणि माझं जेवण ऑलरेडी झालं होतं. मग बहिणाबाईच्या मुलीलाही नेऊन दिले, कारण की लहान मुलांना आवडतातच हे. बाबाचं आणि त्यांचं पण जेवण झालेलंच होतं. चला मग, आईचं आणि पप्पाचं पण जेवण झालं होतं. चला, आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.